ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांचे आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामींचं स्वागत आहे। स्वामी भक्त हो, लवकरच गुरुपौर्णिमा ही जवळ येत आहे। आजचा हा व्हिडिओ गुरुपौर्णिमा विशेष माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। स्वामी भक्त होत येतदांनो, गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा, म्हणजेच गुरुपौर्णिमेला आपण व्यासपौर्णिमा देखील म्हणतो। हा एक महत्त्वाचा भारतीय सण आहे जो आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी सर्वजण त्यांच्या गुरूंबद्दल, शिक्षक, मार्गदर्शक जे कोणी असतील त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचे पूजन करतात। गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु आणि शिष्य यांचे पवित्र नाते आहे। नात्याचं सुंदर असं प्रतीक आहे। भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते, म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरुपूजन आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आपण देतो। भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते। गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात, कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले। व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्य गुरु समजले जाते। व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहिला। महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन घडते। तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला एक अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हटले जाते। स्वामी भक्त हो तैदांनो, गुरुपौर्णिमेचे महत्त्व आपल्या भारतामध्ये अनन्यसाधारण असे आहे। गुरु आणि शिष्य यांच्यातील दृढ नात्याचा उत्सव आहे। या दिवशी शिष्य आपल्या गुरूंना आदराने वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात। गुरुपौर्णिमा ज्ञानाचे महत्त्व आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक आणि शैक्षणिक विकास यावर जोर देते। गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाकडे घेऊन जातात आणि योग्य मार्ग दाखवतात। गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा म्हणतात, कारण या दिवशी महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता, ज्यांना वेदांचे लेखक मानले जाते। तर आपण ही गुरुपौर्णिमा कशी साजरी करतो किंवा कशी साजरी करू शकतो? गुरुपौर्णिमेच्या दिवशी लोक त्यांच्या गुरूंना, मार्गदर्शक, शिक्षक जे कोणी असतील त्यांना शुभेच्छा देतात आणि त्यांची पूजा देखील करतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात। म्हणजेच या दिवशी शिष्य त्यांच्या गुरूंना त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद देतात। गुरुपौर्णिमेला गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली जाते। काही ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्ञानदान किंवा धार्मिक कार्यांचे आयोजन केले जाते। शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक संस्थांमध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात। भारतात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे। पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत। त्या काळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरुगृही जात असत। ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे। ज्ञानप्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे। आता मात्र गुरुकुल परंपरा कमी झाली आहे, मात्र गुरुकडून ज्ञान घेण्याची प्रथा आजही तशीच आहे। त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आजही शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात। तिथीनुसार आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। यावर्षी 10 जुलैला गुरुपौर्णिमा असून अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेने गुरुपरंपरा साजरी केली जाणार आहे। गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश। गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते। गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस। प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरु हा असतोच। सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरु म्हणजे आई, कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते। आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते। जगातील प्राथमिक ज्ञान आपण प्रथम गुरु म्हणजेच आईकडूनच घेतो। एवढंच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते। आईप्रमाणेच वडील आणि पुढे शिक्षक,
मित्र, चांगली पुस्तके आपले गुरु असू शकतात. गुरुची महती थोर असते. म्हणूनच लहानपणापासून आपल्याला आचार्य देवो भव ही शिकवण दिली जाते. गुरु अथवा शिक्षक हा देवाप्रमाणे असतो. या शिकवणीमुळेच भारतात गुरुपौर्णिमा आजही मनापासून आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेला गुरुपूजन करण्याची पद्धत आहे. गुरुपूजन म्हणजे गुरूंची पाद्यपूजा करणे. मात्र गुरुपूजन म्हणजे केवळ गुरूंची पाद्यपूजा करणे अथवा गुरुला वाकून नमस्कार करणे असा मुळीच नाही. गुरुला नमस्कार करणे अथवा गुरूंचा आदर राखणे ही जरी महत्त्वाचे असले तरी खरं गुरुपूजन नक्कीच नाही. कारण खऱ्या गुरुला अशा दिखाव्याची मुळीच गरज नसते. गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरुने दिलेले ज्ञान आत्मसात करणे, गुरूंकडून मिळालेलं ज्ञान आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे. गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपलं जीवन यशस्वी झालं यासाठी सतत गुरुबद्दल कृतज्ञ असणे. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरं गुरुपूजन. अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरी गुरुदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते तेव्हा ती पाहून गुरुला खरा आनंद होत असतो. खऱ्या गुरुसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो. स्वामी भक्त होत आहे दादांनो, आई वडील आणि शिक्षकांप्रमाणे माणसाला जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आध्यात्मिक गुरूंची देखील गरज असते. खरे गुरु तेच असतात जे शिष्याला त्यांचे जीवन आणि संसार सुखाचा करण्यासाठी योग्य आणि अचूक मार्गदर्शन करतात. अशा गुरूंना शिष्य सद्गुरूंचा मान देतात. मात्र आजकाल गुरुमार्ग दाखवण्याऐवजी व्यवहार करून शिष्याची फसवणूक देखील करताना दिसतात. त्याचप्रमाणे स्वतःजवळील अपुऱ्या ज्ञानातून शिष्याचा बुद्धिभेद करणारे देखील गुरु आता आढळून येतात. परंतु आपण आपली बुद्धी तल्लख ठेवायची आहे. आपली सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवायची आहे. स्वामींच्या चरणी अनन्य भावाने शरण जायचं आहे. कारण तेच आपले पहिले गुरु आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. अखिल ब्रह्मांडावरची त्यांची सत्ता आहे. त्याचे चालक मालक पालक आहेत. स्वामी भक्त होत आहे दादांनो, गुरूंचे कार्य हे एक महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्याजवळील ज्ञान आणि अनुभव देणे हे गुरुचे खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरुची भावना ही अहंकाराची नसावी. या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचे कल्याण होणार आहे अशी भावना गुरुकडे असावी. कारण जेव्हा गुरुने दिलेल्या ज्ञानाचे शिष्य अंमल करतो आणि त्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरुला आनंद झाला, समाधान झाले तर तो खरा गुरु जाणावा. शिष्याला जितकी गुरुची गरज असते तितकीच गुरुला देखील शिष्याची गरज असते. जर शिष्यच नसेल तर गुरु आपले ज्ञान कोणाला देणार. म्हणूनच गुरुने देखील आपल्या शिष्याबद्दल कृतज्ञ असावे. यामध्ये शिष्याची वागणूक कशी असावी? गुरुकडून मिळालेले ज्ञान नम्रपणे स्वीकारतो. त्या शिष्याला गुरुकडून मिळालेले ज्ञान जसेच्या तसे मिळते. कारण ज्ञानग्रहण करताना शिष्याकडे नम्रपणा नसेल तर गुरुकडे शिष्याबद्दल प्रेम आणि आपलेपणा असून देखील शिष्याला समजावणे गुरुला कठीण जाते. कारण ज्ञानप्राप्तीमध्ये शिष्याचा अहंकार अडथळा निर्माण करत असतो. यासाठी शिष्याची गुरुवर मनापासून श्रद्धा असणं गरजेचं आहे. त्याचसोबत गुरुकडून मिळालेलं ज्ञान आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा शिष्याने तंतोतंत प्रयत्न करणे देखील गरजेचे आहे. असे केल्याने शिष्याच्या पाठी गुरुच्या ज्ञानाचे बळ आणि साधना निर्माण होते आणि त्याची आयुष्यात प्रगती होत जाते. आणि म्हणूनच आपल्याला म्हटलं जातं, सद्गुरूसारखा पाठीराखा कोणी नाही. प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. कृष्ण अर्जुन, अर्जुन द्रोणाचार्य, एकलव्य द्रोणाचार्य, चाणक्य चंद्रगुप्त अशी अनेक उदाहरणे पुराणात सापडतात. असं म्हणतात की अर्जुन कृष्णाचा इतका मोठा भक्त होता की त्याच्या अंगातील केसामधून देखील कृष्णाच्या नामाचा जप ऐकू येत असे. कृष्णाच्या मार्गदर्शनानुसार अर्जुनाने आचरण केल्यामुळे महाभारतात पांडवांचा विजय झाला. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रामदास स्वामी, शिवाजी महाराज ही उदाहरणे देखील गुरु शिष्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळातील सचिन तेंडुलकर आणि आचरेकर सर ही गुरु शिष्याची जोडी देखील फार लोकप्रिय आहे. क्रिकेटप्रेमी सचिनला क्रिकेटचा देव मानतात. मात्र सचिनच्या व्यक्तिमत्वाला खरे पैलू त्याच्या गुरुमुळे मिळाले. कांत्र आचरेकर या सरांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे सचिन तेंडुलकर हे नाव लोकप्रिय झाले. आजही असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत ज्यांच्या गुरूंमुळे प्रचिती झाली आणि ते प्रसिद्धीस आले. कलेच्या क्षेत्रात तर अनेक वर्षांची साधना गुरु आपल्या शिष्यासाठी पणाला लावत असतो. थोडक्यात काय तर जीवनात गुरुशिवाय तरणोपाय नाही. म्हणूनच जन्म देणारी आई असो अथवा अध्यात्म करणारे सद्गुरू असोत, खरा गुरु मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. ज्याच्या जीवनात खरा गुरु अथवा सद्गुरू आहे त्याचे जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र शिष्याला गुरुप्रती कृतज्ञता आणि श्रद्धा असणे गरजेचे आहे.
यासाठीच गुरुपौर्णिमेचे महत्त्व प्रत्येकाला माहीत असणे आवश्यक आहे. लाख उपाय करले प्यारे कदे न मिलसी यार, बेखुद हो जाए देख तमाशा आप खुदे दिलदार, मानव तुझे याद नहीं क्या तू ब्रह्म का अंश है. गुरुपौर्णिमा उत्सव वेदांतील रहस्याचे विभाजन सांगणाऱ्या कृष्णदेव पायन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. व्यासपौर्णिमा आपल्याला स्वतंत्र आनंद, मुक्त ज्ञान, स्वतंत्र जीवनाचा संदेश देते. स्वामी भक्त होते दादांनो, व्यासपौर्णिमा सांगते की तुम्ही आपल्या नशिबाचे निर्माता आहात. तुम्ही तुमच्या आनंदाचे स्तोत्र आहात. आनंद आनंद देईल, दुःख दुःख देईल, परंतु सुख आणि दुःख येतील आणि जातील. आपण आपल्या आनंदाचे रूप जागे कराल आणि मग प्रत्येक गोष्ट क्षुल्लक होईल. ही तीच गुरुपौर्णिमा आहे जी प्रत्येकाला त्याच्या दिव्य स्वरूपात स्थित करत असते, त्याची जाणीव स्वतःला करून देत असते. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत, ज्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखले जाते. दत्तात्रय म्हणजेच गुरु परंपरेमध्ये दत्तात्रय परंपरेचे एक भारतीय हिंदू आध्यात्मिक गुरु होते. ते 19व्या शतकात वास्तव्य करीत होते आणि कर्नाटक, महाराष्ट्रासह विविध भारतीय राज्यांमध्ये ते एक प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तिमत्व आहेत. स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतीय उपखंडात प्रवास केला आणि अनेक महाराष्ट्रातील सध्याच्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट या गावी त्यांचे निवासस्थान स्थायिक केले. ते 1856 सप्टेंबर किंवा ऑक्टोबर दरम्यान बुधवारी अक्कलकोट येथे आले असे मानले जाते. त्यांनी जवळजवळ 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले. श्री अक्कलकोट निवासी महाराज असे म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत, जगाचे चालक, मालक, पालक आहेत आणि त्यांच्यासाठी अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. म्हणूनच आपल्या भक्तांना ते अभय वचन देतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर या गुरुपौर्णिमेला आपण आपल्या आई वडिलांना, शिक्षकांना, आपल्या आध्यात्मिक गुरूंना देखील शुभेच्छा द्यायच्या आहेत. तर त्याच्यासोबत तुम्हाला सर्वांना देखील गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही देखील ही गुरुपौर्णिमा अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरी करा. शक्य असेल तर गुरुपौर्णिमेच्या आधी गुरुचरित्र पारायण करा. स्वामी चरित्र देखील तुम्ही वाचू शकता. ती काहीच नाही श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करा, कारण शेवटी श्रद्धा ही महत्त्वाची असते. आपण किती लक्ष जप करतो यापेक्षा आपल्या जपामध्ये किती लक्ष आहे हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून जी काही सेवा कराल ती मनोभावे करा, मनापासून करा. भिवू नका, स्वामी आहेत पाठीशी. तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यासोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा आपण भेटणारच आहोत सुंदर अशा माहितीसोबत किंवा छान एखाद्या अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. व सर्वांना आता मी श्री स्वामी समर्थ म्हणते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.